नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी मान्सूनचं आगमन झालेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस पडलेला आहे. पण काही भागामध्ये अजूनही मान्सून पाहिजे त्या प्रमाणात पडलेला नाहीये. त्यामुळं भरपूर शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत किंवा रखडल्या आहेत. आज आपण पेरणीपूर्व जे काही कार्य असतात ती कार्य करतात. इथं आपल्याला कपाशी लावायची, मागे बघा तुम्ही फुल्या पाडण्याचं काम चालू आहे. हे 4 बाय 2च्या अंतरावर आपल्याला कपाशी यावर्षी लागवड करायची आहे. आणि प्रत्येक शेतकरी आज कोरडवाहू शेतकरी काही भागामध्ये मान्सूनच्या अजूनही प्रतीक्षेत आहे. पण आज जर पाहिलं तर चांगल्यापैकी, म्हणजे आज तुमची 24-25 तारीख आहे आणि चांगल्यापैकी वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. हा कधीही येऊ शकतो, कधीही ढगफुटीसारखा अतिवृष्टीसारखा पाऊस येऊ शकतो. त्यामुळं प्रत्येक शेतकरी धूळ पेरणी असेल. आता धूळ पेरणीची तर वेळ नाही, धूळ पेरणी याच्या आधी झालेली आहे, पण ही धूळ पेरणी धरावी ज्या ठिकाणी पाऊस अजून पडलेला नाहीये. पेरणीपूर्व जी कामे आहेत ती शेतकरी करतायत. फक्त आता मान्सूनची वाट बघतायत आणि मान्सून एकदाचा चांगला पेरणी योग्य पडला तर लावण शेतकऱ्यांची होईल आणि ह्या लवकरात लवकर हा मान्सून राहिलेल्या ठिकाणी यावा हीच एक अपेक्षा. धन्यवाद.